नागपूरमधून ही बातमी आलेली आहे। शिवजयंती निमित्त नागपूरमध्ये धक्कादायक प्रकार घडलेला आहे। शिवरायांवरच्या प्रेमाचं ओंगळवाणं दर्शन इथं घडलंय। नागपूरच्या छत्रपती नगर भागातून निघालेल्या रॅलीत सुमारे 300 तरुण दुचाकी आणि चारचाकी वाहनातून सहभागी झाले होते। एका दुचाकीवर 2 पेक्षा जास्त लोक बसले होते आणि रस्त्यावर वाहतुकीची कोंडी करत ही रॅली शहराच्या गजबजलेल्या आणि मुख्य रस्त्यावर फिरत होती। भाजप नगरसेवक आणि राज्य कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष मुन्ना उर्फ ओम प्रकाश यादव यांचा मुलगा चिंटू उर्फ अर्जुन यादव यांनी या रॅलीचं आयोजन केलं होतं। शिवजयंती निमित्त या रॅलीत कर्णकर्कश डीजेच्या तालावरती शांताबाई आणि मेहू डॉन सारख्या गाण्यांवरती ठेका धरला जात होता। महत्त्वाचं म्हणजे या भाजप नेत्याच्या मोंटू उर्फ करण यादव याच्या गुंडगिरीची शहरात चर्चा असतानाच ही अशी रॅली नागपूरमध्ये बघायला मिळाली। आपण बघतोय की आज शिवजयंती आणि शिवजयंतीच्या निमित्तानं ही रॅली काढण्यात आली। अतिशय विचित्र असं स्वरूप या रॅलीचं बघायला मिळालं। आपण या संदर्भात अधिक चर्चा करणार आहोत आमचे नागपूरचे प्रतिनिधी अखिलेश हळवे यांच्याशी। अखिलेश, आपण बघितलं अतिशय विचित्र अशी रॅली इथे या तरुणांनी काढलेली आहे। जवळपास 300 तरुण बघायला मिळाले या रॅलीमध्ये। सध्या तिथे काय परिस्थिती आहे आणि अशा पद्धतीने ही रॅली काढून शिवजयंती उत्सव साजरा केला जातो का? खरं आहे, अतिशय खरं आहे मधुरा, आणि खरंच हा प्रश्न विचारायला हवा। पक्षाने आपल्या सर्व नेत्यांना, सर्व कार्यकर्त्यांना ज्यांनी या रॅलीत सहभाग घेतला होता त्या सर्वांना प्रश्न विचारायला हवा। शिवजयंती साजरी करण्याचा, शिवभक्ती दाखवण्याचा हा मार्ग होऊ शकतो का? प्रश्नाचं उत्तर या सर्व नेत्यांनी, या सर्व कार्यकर्त्यांनी द्यायला हवं। अतिशय ओंगळवाणपूर्ण प्रदर्शन होतं। हिंदी सिनेमाच्या गाण्यांवर हे तरुण तरुणी नाचत होते, ठुमका देत होते, त्याला नाचत होते आणि असं सर्व या पूर्ण या रॅलीत सहभागी झाले होते। नियम तोडून एकेका गाडीवर 2-2, 3-3 युवक युवती बसून हे नियम धाबाळ ठेवून वाहतुकीचे सर्व नियम तोडून आणि वाहतुकीची कोंडी करून ही सर्व रॅली निघाली होती। या रॅलीकरता जरी परवानगी घेतली असली तरी ज्या प्रकारे पूर्ण रॅलीचं आयोजन केलं होतं त्यावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। कारण अतिशय या पूर्ण ज्या मार्गावर रॅली निघाली होती त्या वर्धा रोड हा हायवे आहे आणि हायवेवर वाहतुकीचे नियम पाळायला हवे होते। वाहतुकीची कोंडी होते की नाही या सर्व गोष्टींचे लक्ष द्यायला होतं, पण तसं कुठले लक्ष न देता आधी मनमानी कारभाराने सर्रासपणे ही रॅली काढण्यात आली होती। आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या प्रकारे पूर्ण ओंगळवाणपूर्ण प्रदर्शन या रॅलीत करण्यात आलं ते अतिशय दुर्दैवी आहे। हिंदी सिनेमांच्या ज्या गाणी आहेत त्यांच्या तालावर तरुण तरुणी नाचत होते आणि ही कुठली शिवभक्ती हा प्रश्न नागपूरकर विचारतायत। महत्त्वाचं म्हणजे ज्या नेत्याच्या मुलांनी ही रॅली आयोजित केली होती आमच्यासोबत असेच राहा। आपल्याला फोन लाईनवरून या संदर्भात अधिक चर्चा करायची आपल्या सोबत आहेत भाजपचे महामंत्री संदीप जोशी। संदीपजी, आपण बघितलं नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्याच ठिकाणी नागपूरमध्ये या अशा पद्धतीने ही शिवजयंती साजरी केली जाते। काय हा प्रकार आहे? तरुणांनी खरं तर अशा पद्धतीनं शिवजयंती साजरी करू नये, मात्र अशा पद्धतीनं हिंदी गाण्यांवरती ताल धरला जातोय, वाहतुकीचे नियम तोडले जात आहेत, काय सांगाल? नाही, मला स्वतःला वैयक्तिक अशी माहिती अद्यापपर्यंत नाही आहे, परंतु आपण जर आपल्याजवळ फुटेजही आहेत असं आपण सांगत आहे तर हे निश्चितच अयोग्य आहे। छत्रपती शिवरायांच्या या जयंतीच्या दिवशी या पद्धतीचं जर होत असेल तर हे निश्चितच बरोबर नाही आहे। त्याच्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे जर त्याच्यामध्ये कार्यकर्ते असेल तर आम्ही त्यांचा निश्चितच त्या पद्धतीने विचार करू। भाजपचेच ओम प्रकाश यादव यांचा जो मुलगा आहे अर्जुन यादव त्यांनाच ह्या रॅलीचं आयोजन केलेलं आहे। नाही, ते जरी असेल, जे कोणी असतील तरी ते योग्य नाही, त्याचं समर्थन निश्चितच करता येणार नाही। त्याच्याबद्दल काय करायचं ते आम्ही निश्चित ठरवू। बरोबर आहे, पण काय तुम्ही काय ऍक्शन घेणार, काय कारवाई केली जाईल ह्या संदर्भात? ओमप्रकाश यादव हे आमचे भारतीय जनता पार्टीचे निश्चित पद्धतीने पदाधिकारी आहे, परंतु त्यांचा मुलगा काही पदाधिकारी नाही आहे। आम्ही स्वतः ओमप्रकाश यादव यांच्याशी चर्चा करू आणि त्या बाबतीत त्या मुलाला जे काय संदेश द्यायचा आहे तो द्यायचा निश्चित प्रयत्न करू। नक्कीच नक्कीच। धन्यवाद संदीपजी या संपूर्ण चर्चेबद्दल। हे होते संदीप जोशी महामंत्री भाजपचे। आणि आपण पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी अखिलेश हळवे यांच्याकडे जाणार आहोत। अखिलेश, आता आपण संदीप जोशी यांच्याशी चर्चा केली या संदर्भात, ते समर्थन कुठले
कुठल्याच प्रकारचं करत नाहीये. मात्र ह्या अशा पद्धतीचं रॅलीचं आयोजन करण्यापूर्वी एकदा तरी खरं तर ह्या सर्वांनी तरुण पिढीनं विचार करायला हवा होता. भाजपचं सरकार आहे आणि अशा पद्धतीनं शिवजयंती उत्सव साजरा करणं हे योग्य नाहीये. खरं आहे मधुरा, आणि ह्या सर्व घटनांमध्ये एक बाब आपल्याला लक्षात घ्यायला हवी की आजची जी रॅली झाली हे अपवाद नव्हता. यासारख्या घटना आधी देखील घडल्या. म्हणजे मुन्ना यादव यांच्या मुलांवर आधी अपहरणाचे, मारहाण करण्याचे, अगदी कालच या संदर्भातलं एक प्रकरण देखील घडलं होतं. मग यासारखे गुन्हे त्यांच्या मुलांवर, यासारख्या तक्रारी या त्यांच्या मुलांवर आधी देखील दाखल झाल्या आहेत. त्यामुळे एकूणच ह्या सर्व प्रकारच्या तक्रारी सातत्याने येत असताना पक्षाने किंवा त्यांनी एक वडील म्हणून काय कारवाई केली हे देखील बघणं इतकं अतिशय महत्वाचं आहे. नागपुरात एकीकडे भाजपचं सरकार आहे, ते भाजपचे नगरसेवक आहेत, भाजपच्या एका मंडळाचे ते अध्यक्ष देखील आहेत. असं असताना त्यांच्या घरी जर काही प्रकार होत असतात, त्यांची मुलं अशा प्रकारची जर का कृत्य करत असतील तर त्यांची पण कुठेतरी जबाबदारी त्याबरोबर मुक्त होऊ शकत नाही. आणि म्हणूनच या पूर्ण प्रकारात पक्ष म्हणून काय कारवाई करेल ते बघणं अतिशय महत्वाचं आहे. पण मुन्ना यादव ह्या सगळ्या गोष्टीत काय कारवाई करतात, आपल्या मुलांना समज देतात की नाही, आणि अशा घटना पुढे घडू नये या देखील ते काय प्रयत्न करतात हे बघणं देखील तितकंच महत्वाचं आहे. नक्कीच काय नेमकी कारवाई केली जाते ह्या तरुण पिढीवरती, त्याचबरोबर हे बेशिस्तपणे अशी रॅली काढून काय मिळवलं भाजप सरकारच्या या तरुणांनी. खरंच धन्यवाद अखिलेश या संपूर्ण माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.